नमस्कार मित्रांनो, आम्ही लग्नाला आलो होतो आमच्या पुतणीच्या. आमचं गाव गोरठाण तिथे. तर बघा इथे खूप जोराचा पाऊस चालू आला आहे. तुम्ही बघू शकता तिथे या पावसामुळे खूप मोठ्यापैकी मंडपचा लॉस झाला आहे. पूर्ण मंडप तुटला आहे, मंडपाला लॉस झाला आहे. आणि आज मंडप आला नसून आज आमच्या हळदीचा प्रोग्राम होता. आम्ही सगळं आवरून घेतलं कारण की पावसाच्या तडाख्यामुळे पूर्ण मंडप इथे पडून लॉस झालाय. सगळं लॉस. मदत करता सगळे आता भेटले कामाला. आणि तुम्ही जर बघाल तर कांद्याची नासधूस पण झाली. हे सगळे आमचे एज्युकेटेड मित्र मंडळी, काही माझं पुतण्या भाचे, आमचे बंधू सगळ्यांकडे लक्ष देऊन काम करत आहे. हे बघा बिचारे मंडपालाचं खरंच खूप मोठं नुकसान झालंय. आणि आमच्या पाहुण्यांचे पण खूप हाल झाले. हे बघा आमचा हा साई आहे का बिचारा, तो मग हा बघा हा माझ्या मागे. हा ना, ते पण मंडपच्या बऱ्यापैकी बांबूचं नुकसान झालेलं आहे. हे बघा इथे कांद्यांचं खूप मोठं लॉस झालं. तुम्ही जर कांदे बघाल पूर्ण कांदे झोपून गेले. मी थोडा जवळून दाखवतो तुम्हाला म्हणजे जेणेकरून व्यवस्थित दिसतील. हे बघा सगळं कांद्यांचं नुकसान झालं. आणि पाऊस इथे आहे अजूनही. असं वाटतं की पाऊस पडेल कारण की पूर्ण काळे काळे ढग झाले. हे बघा आमचं कार्यक्रमाची पूर्ण बूम झाली. बरं आज सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे लोक एन्जॉय करतात. कांदे दाखवलेत बघा इथे. कांद्याचं म्हणतात खूप मोठं लॉस होणार आहे, सडून जातील असं म्हणताय. बघा सगळे पडले झोपलेत. द्राक्षाचे मग बऱ्यापैकी लॉस. हे बघा द्राक्षांची झाडं तुम्ही बघाल ना, हे द्राक्ष पण बऱ्यापैकी लॉस झाले. तुम्ही आता गुपचूप मी तुम्हाला दाखवतो मुलांची प्रतिक्रिया. काय बोलतो पप्पा? दादांनी फाडून टाकलं. काय टाकलं? दोरी तोडी. हे बघ फेको चूस. ए दोरी फेकू नका, लागल. ते लागणार. बांधून जाऊन दे कशाला. टाक मंडप मध्ये. ऍक्च्युली आमचं मंडपचं हे बघा आकाश. नमस्कार. बघा आता या असे हाल झाले. चारण्याची मुलगी बाराण्याचा मसाला. बर्फ पाहिलं तुम्ही? बर्फ हे बघा गारा गारा. ते गारा आहे सगळं. ते मंडपच्या वरती गारा. थांब सरक. हे माझे हे बघा बर्फ किती बर्फ बघा बघा. एवढं गारा पडलं. आमच्या आणि ताने बघून यामध्ये खिचडी भात खाल्ला होता. म्हणजे आमच्याकडे त्याच्यामुळे नाही का इकडे ना एकदम भयानक पद्धतीने काय 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 आमच्या आणि ताने बघण्यामध्ये खिचडी भात खाल्ला होता. आणि नेमकं त्याच्या लग्नात पाऊस पडलेला आहे. आणि असा पाऊस पडलेला आहे नाही का, आमची बिर्याणी ना बिर्याणीचा रस्ता लागला आहे. तिकडेच ठेव तिकडे. आमचा रोहित नाही रांचो. आमचा फोटोग्राफर प्लस आमचा पुतण्या गणेश हा पण धावपळ करत आहे मंडपसाठी. हे वादळमुळे हे पडलं आहे. हे पहा असं वातावरण झालेलं आहे. आताश झाले. आम्हाला खूप लक्षात राहून जाईल. बिचारे द्राक्षांमुळे आमचं जीवन खतऱ्यात पडून गेलेलं होतं. आमचं काय, आमचं पूर्ण जीवन गेला. हे पाय असं झालं तर. आता हा मंडप आहे ना आम्ही आवरलाय. परत पाऊस चालू झालाय त्याच्यामुळे ना आता घरात चाललोय तिकडे. मित्रांनो पाहू शकता आमच्या गावात गारा पडताय. पाऊस पण लय जोरात आहे. हे बा गँग पण पुढे उभी आहे.
गेलो होतो कशाला ना आलो कसे बा गेलो होतो द्राक्ष घ्यायला पण आम्ही गारा एवढी पब्लिक होती मित्रांनो. हे बा पब्लिक पाहू शकता. खूप छान वाटत आहे. सर्वांची जिरून गेली. आमचा भाऊ काय म्हणतोय. सर्वांची जिरून गेली. आता आमची इच्छाच नाही काही फोटोशूट करायची. आमची बहीण म्हणतीये बिजली पडती त्याच्यामुळे व्हिडिओ नको काढू. असं आहे काय. पण काही फरक नाही पडत आम्हाला. दगदग होती. यांची दगदग होऊ राहिली. आम्ही ना मित्रांनो यांना रस्त्यातच म्हटलो होतो घरी चला रिटर्न, पण ऐकले नाही. पण ऐकले नाही. त्यांचा अति शांतपणा. हा आणि आता हा शांतपणा खूपच आता जीवावर आलाय. जीवावर म्हणजे खूपच हानिकारक ठरलाय. त्यांच्यामुळे आमचे पण कपडे ओले झाले आणि आम्हाला आता थंडी वाजते. तर आता आम्ही नाही का गरम गरम चहा पिणार आहे घरी जाऊन. घरच्यांनी दिली तर पिऊ, नाही तर घरच्यांनी दिली तर आम्ही चहा पिणार आहे. नाही तर आहे ना आम्ही डायरेक्ट आहे ना आता डायरेक्ट आम्ही आता आहे ना बिर्याणी खाणार आहे. गरम गरम मस्त नाही का? बिर्याणी ना आम्ही मस्त कांदा बिंदा चिरून मस्त त्याच्यात नाही का लिंबू टाकून आणि आम्ही आता आहे ना कोंबड्याची बिर्याणी खाणार आहे. ती बिर्याणी अशी ना मस्त कांदा बिंदा टाकून लिंबू टाकून अशी खाईल ना मी अशी. बापरे ब्लॉक वाला सटकत आहे. आता मित्रांनो आहे ना मी पडत होतो पण माझ्या भावाने आधार दिला मुळे त्याच्यामुळे ना गुडघाभर चिखल झाला असल्यामुळे आता आम्ही ना आमची बहीण म्हणी राहिनी खानदेशी भाषेमा पडी जाईन आम्ही काय कशी राहिला. आता काय करावं मित्रांनो तुम्हीच सांगा. तो पाहतो एक जण तो तिकडून द्राक्ष घेऊन आलाय. कसं वाटतंय भाई पाऊस थांबला त्याच्यावरून. वाटतंय चांगलं वाटतंय. अशा पद्धतीने उन्हाळ्यात पावसाळा आणि आमची फजिती लगे राहू.